बनवणार आहे गाजराचा हलवा। तर नमस्कार, मी आहे वैष्णवी। तर कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी पण। तर सध्या आम्ही आता चुलीवरती मम्मीने स्वयंपाक केला। मग काय मी छान असं भरीत बनवले। त्याचबरोबर इथे गॅसवरती या छोट्याशा नन्नूशा मुन्नीशा कढईमध्ये आहेत गाजराचे तुकडे जे शिजणार आहेत। तर ते शिजून झाल्यानंतर ते गाजर घ्यायचं आणि थोडंसं मिल्क ॲड करून परत आणि गॅसवरती ते मग बारीक करून घ्यायचं। तर मी बनवणार आहे गाजराचा हलवा। आणि फायनली इथे गाजर शिजलेलं आहे। मग त्यामध्ये पाणी आपण बाहेर काढणार आहोत, कारण गाजर लवकर शिजण्यासाठी मी पाण्यामध्ये गाजर शिजायला टाकलं होतं। त्याचबरोबर इथे साखरेचा डबा घेतलाय, मिल्क घेतले। चला, तर इथे ना माझा गाजराचा हलवा जो आहे म्हणजे मी बनवते ते थोडासा वेगळा आहे, कारण हा गाजराचा हलवा कमी आणि चकली हलवा जास्त दिसतोय। झालं की असं की गाजर ना एकदम खूप छोटे छोटे होते, त्यामुळे खिसता येत नव्हते। मग काय म्हटलं चकली बनवू आपण त्याची, आणि शिजल्यानंतर होईल बारीक, करता येईल बारीक। पण नाही झालं, चकली हलवा झालाय तो, समजून घ्या। चकली हलवा आय मीन गाजराचा हलवा तयार झालेला आहे। त्याचबरोबर भरीत पण बनवलेला आहे आणि चपाती वरण छान असं ताट सजवलेलं आहे। तर मग या जेवायला। चपाती, भरीत, वरण आणि हा गाजराचा हलवा, माझ्याकडून चकली हलवा झालाय, समजून घ्या। गाजराचा हलवा आणि छान असं जेवण तयार आहे। गाजराचा हलवा बनवूनही झाला आणि खाऊनही झाला आणि खूप छान बनला होता। तर आता काय आमच्या घरातील तिखट संपत आलं, मग काय म्हटलं चला आता मिरच्या सोलले, आज सुट्टीचा दिवस, मग घरकामात मम्मीला मदत करायला तर हवीच ना। मग इथं एवढ्या अशा मिरच्या आहेत, अजून राहिल्या थोड्या, मम्मीनं सोलून ठेवल्या तेवढ्या मिरच्या, कसलं लाल लाल दिसते। आणि मी म्हटलं आता मम्मीला की मी खोबरं चिरून देते, म्हणून मी इथं वेळी घेऊन बसले खोबरं चिरण्यासाठी। तर कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी पण। आणि हे झाल्यानंतर मग मम्मी तिकडं धन, हळकुंड आणि बरंच काय काय असतं ना ते मग भाजणार आहे। सो तर ते दगडी फूल नसतं का, मला तर स्टार्टिंगला सुरुवातीला लहानपणी काय वाटायचं, दगडी फूल म्हणजे दगडापासूनच बनवलेलं असतं। शेळ्यांचंही आज मी जरा लवकरच झाडून घेतलं, कारण घरात मला मदत करायला यायचं होतं मला। तुम्ही पण करता का मम्मीला घरकामात मदत? मी तर करते, करत जावा। हे असं चिरायचं असतं खोबरं, तुम्हाला माहित नसेल तर मी सांगते। आता खोबरं चिरून झालं, मग काय हे मग अशी दाखवलेली मम्मीनं सॉरी बारीकच म्हणते मी, काय म्हणते त्याचं देठ काढलेला तेवढी मिरची आहे। आणि इथं मला थोडी राहिली मिरची, तिची ना मुंडकं बाजूला करायची। मला ना लहानपणापासून ना असं मिरच्यांचं जे देठ असतात ना ते काढायला खूप आवडते। तर फायनली मिरच्यांचे देठ काढून कंप्लीट झालेला आहे, इट्स डन। आता मम्मी गॅसवरती भाजेल जे काही सामान मग अशी सांगितलं होतं ते, आणि मग आपण तिखट करायला नेणार। तर फायनली इथं घेतलेलं आहे हे दालचिनीच्या साली आहेत, आणि हे तमालपत्र आहे, हे पाहू शकता, हे असं असतं। आणि हे हळकुंड, इथं आहे ही काळी मिरी, ही जिरी, आणि याच्यातच आहे, कुठे गेले हे लवंग आहे, हे पहा। त्यानंतर इकडं आहे, इथे आहे 1 किलो मिरच्या ज्या खूप तिखट आहेत, आणि इथं अर्धा किलो धने घेतले, अर्धा किलो खोबरं घेतले असं बारीक चिरून। तर हे खोबरं हळकुंड आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे, आणि जे ही
काळी मिरी, जिरी, लवंग, हे दालचिनीच्या साली, तमालपत्र, धन आणि मिरची हे आपल्याला फक्त थोडंसं तेल टाकून त्यामध्ये भाजून घ्यायचे. हे भाजून झाल्यानंतर आपल्याला डंकावरती कुटायला द्यायचे आणि छान असं तिखट तयार होतं. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.